शनाया घे गरमागरम वडापाव आणि भजी पण आहेत त्याच्यामध्ये. तू भिजलायस? एक्सक्यूज मी. हो अगं नेमकं येताना बिल्डिंग पाशी पोहोचलो आणि जोराची सर आली. ओके तू बस घे, मी आलेच. नको. थांब. काय झालं? तू तू रडतोयस का? नाही रडत नाही शनाया. अरे यार मम्मा खूप इन्सल्टिंग बोलते यार, आय नो, पण तू पण तिचं लगेच ऐकत जाणं म्हणजे हा सगळा ड्रामाच होणार नाही. शनाया राहू दे, बस. बरं वाटतंय असं खूप दिवसांनी शेजारी बसलेस. खूप थकलायस ना तू? कॅरी, मी आता तुझी खूप काळजी घेईन. ओके, आय प्रॉमिस आय विल टेक केअर ऑफ यू. तुला ऑरेंज आंटीची आठवण येते का? आठवण तर रोजच येते शनाया. आज हे राधिका मसाले पाहिल्यानंतर सगळंच आठवलं परत. मला कळलं नाही तू का आणलेस हे मसाले गॅरी? शनाया त्या मगाच्या गडबडीत सांगायचंच राहिलं. राधिका मसाले नावानं कोणीतरी डुप्लिकेट मसाले विकताय बघ ना, सेम लेबल घेऊन. व्हॉट? हो, पहिल्यांदा मलाही कळलं नाही. बघ ना, सेम लेबल आहे. अशा ना कंपनीची वाट लागेल. असेल, पण मग आपल्याला काय आहे त्याचं? अरे असं कसं? हे अशा ना कंपनी किती नुकसानीच जाईल माहितीये का तुला? पण तुला का काळजी एवढी गॅरी? आज आपण ज्या सिच्युएशन मध्ये होते सगळं त्यांच्याचमुळे आहे ना. त्यांचं काही पण होऊ दे, व्हाय डू यू केअर? असं नाही शनाया, जी गोष्ट मला कळली ती त्यांना कळलीच पाहिजे ना, म्हणून मी लगेच कदमला फोन करूनही सांगितलं. पण काय पॉइंट आहे? कदम आनंद किंवा पानवलकर नाहीये ना फटाफट डिसिजन्स घ्यायला. काही उपयोग नाहीये त्याचा. नाही असं नाही शनाया, ती गोष्ट काही करून राधिकापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे राधिका कंपनीवर कधीच बालंट येऊ देणार नाही. ती बरोबर याचं काहीतरी करेल. आय एम शुअर. वाय? कशाला? परवा आमचं बोलणं झालं तेव्हा काही ती असं म्हणाली नाही की आता मीटिंग बोलवायची. तुम्ही आलात, पोचलात तुम्ही? तुमचा निरोप आला ना अर्जंटली या म्हणून. पण एवढं काय अर्जंट त्यामध्ये? कशासाठी मीटिंग बोलवली आहेस? ठीक आहे ना सगळं? नाही मॅम, काही ठीक नाहीये. मग मी सांगते, सगळं सांगते तुम्हाला, सगळ्यांसमोरच सांगते. ते म्हणूनच मी तुम्हाला फोनवरती काही कल्पना दिली नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा, मी आलेच. ठीक आहे. जेनी प्लीज. सर बाकी सगळी तयारी झाली? राधिका मॅडम, मीटिंगची सगळी तयारी झाली. ओके, मग महाडिक सर आणि राजवाडे सर आलेत का? हां, त्यांना मी पर्सनली फोन केला, येत आहेत. बरं, ते पाकिटांचं सगळं झालंय? ओके. टेम्पोवाला आला? आलाय तू? आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू. कदम फोन उचला, काय झालं कळलं पाहिजे मला. हॅलो. हा कदम, मी गुरुनाथ बोलतोय. हां सर, बोला. काय झालं, काही कळलं का? सर बरं झालं तुम्ही मला सांगितलं. तुम्ही सांगितलेली न्यूज खरी ठरली आणि राधिका मॅडमनी शोधून काढले कोणी केले हे. कोणाचं काम आहे? सर बहुतेक महाडिक सर आणि राजवाडे सरांचं काम आहे. या दोघांनीच काहीतरी झोल केलाय. राजवाडे आणि महाडिक? म्हणूनच आज राधिका मॅडमनी सगळ्यांना बोलवलंय. साठे मॅडम पण आल्यात. सर मला आता जास्त काही बोलता येणार नाही, मीटिंग आहे. मीटिंग झालं की मी तुम्हाला सांगतो काय ते. हां ओके. हॅलो सर, थँक्यू मला मदत केल्याबद्दल. नाही ठीक आहे कदम, ठीक आहे, जा तुम्ही. मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी आज तुम्हाला इथे का बोलवलं, कारण इतकी तडकाफडकी मीटिंग बोलवली. अर्थात नाही, आमचीही कामं लाईनअप असतात. तर तुम्ही अर्जंट मीटिंग सांगितलीत म्हणून आमची कामं बाजूला असून आम्ही इकडे आलोत. हो, आणि मीही माझी फ्लाईट कॅन्सल करूनच आलोय. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला.
मी ही मीटिंग इतकी अचानक बोलवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते. पण मीटिंग खूप महत्वाची होती म्हणून आज तुम्हाला इथे बोलवलंय. आजच्या या मीटिंगवर राधिका मसालेचं भवितव्य अवलंबून आहे. राधिका, पण असं झालंय तरी काय? मॅम, तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज ही कंपनी उभी आहे. इथे काम करत असलेले सगळे कामगार यांच्या मेहनतीमुळे, यांच्या प्रयत्नांमुळे आज राधिका मसाले ही कंपनी उभी आहे. या कंपनीचा पाया इथे काम करणाऱ्यांच्या निष्ठेवर, इमानदारीवरती आहे. आजपर्यंत कधीही राधिका मसाल्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार आलेली नाही. आपण कधी आपल्या ग्राहकांना तशी संधीच दिलेली नाहीये. आपण आपल्या सर्व प्रोडक्ट्सच्या क्वालिटीच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. म्हणूनच ग्राहकांचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. राधिका मॅडम, हे सगळं आम्हाला माहिती आहे. अहो, पण त्याचं आजच्या मीटिंगशी काय संबंध आहे? संबंध आहे म्हणूनच बोलतेय. श्रेयस, होय, आपल्याच कंपनीचं आहे. हे बघा, इथे लिहिलं आहे राधिका मसाले. राधिका, मला हे पाकिट जरा वेगळं वाटतंय. हो, आणि हे पॅकेटही वेगळं आहे, म्हणजे शेड वेगळी आहे. हो, इथेही बघा. नाही, काही वेळेला डिझाईन मध्ये एरर येते, त्यामुळे होतं असं कधी कधी. नाही, कधी कधी झालं तर त्याला आपण एरर म्हणू शकतो. पण हे जर नेहमीच होत असेल तर त्याला आपण फ्रॉड म्हणतो. फ्रॉड? तुला म्हणायचंय काय राधिका? हे वेगळे दिसणारे जे मसाले आहेत ते सर्रास मार्केटमध्ये विकले जातात. आधी माझाही विश्वास बसला नाही. कदमांनी सांगितलं मला. काही बायका इथे कंप्लेंट करायला सुद्धा आल्या होत्या. मग मी माझी एक टीम नेमली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं आणि खात्री करून घ्यायला सांगितलं. आनंद भाऊजी? येस मॅडम. आणि सगळ्या डीलर्सना विचारलं तर त्यांनी हेच सांगितलं की हो, कंप्लेंट्स येत आहेत काही, पण बिकॉज त्यांना राधिका मसालेवर विश्वास आहे म्हणून त्यांनी हे सगळं इग्नोर केलं. येस, दॅट्स ट्रू. सबर्ब्स आणि मुंबईमधल्या बऱ्याच ग्रॉसरी स्टोर्सवाल्यांचा फीडबॅक आहे की कस्टमर्स पॅकेट्स परत करतायत. हो, आणि ग्राहक पंचायतीमध्ये मी ही चौकशी केली, तिथे सुद्धा बऱ्याचशा कंप्लेंट्स येतात आपल्या विरुद्ध. व्हॉट द हेल इज गोइंग? श्रेयस, हे आपले टेम्पो ड्रायव्हर पाटील. यांच्याच टेम्पोतनं डुप्लिकेट माल जातो. मॅडम, मला माफ करा, माझी काहीच चूक नाहीये. मला जे सांगितलं तसं मी केलं.
हो पण कोणी सांगितलं? सांगा सांगा, जे काय आहे ते स्पष्टपणे सांगा. मॅडम, मला हे सगळं करायला राजवाडे सर आणि महाडिक सरांनी सांगितलं. कुठे गेला होतास? हॅलो, मी काही विचारते, कुठे गेला होतास? राधिका मसाले कंपनीमध्ये प्रॉब्लेम झाला होता. अच्छा, म्हणजे तू तिथे जाण्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. ओके, म्हणून गेला होता. तसं नाही. तसं नाही मग कसं? तसं नाही मग कसं? मम्मा अगं किती ओरडतेस ते? ओरडू नको तर काय करू? हा, ज्या राधिकाने याला रस्त्यावर आणलं, 4 चौघात इज्जत काढली तुझी, धिंडा काढली तुझी, तोंडाला चिखल फासला, तिला मदत करायला जातो. हा, आणि इथे आम्ही तुला आसरा दिला, खाऊ पिऊ घालतोय, तू आम्हाला चीट करतोय. लाज नाही वाटत तुला? मम्मा इट्स ओके. हो, इट्स नॉट ओके शनू बेबी, इट्स नॉट ओके. त्याला लाज वाटायला पाहिजे. तुला आत्ताच सांगते, परत त्या राधिकाला भेटायलाही जायचं नाही आणि तिला फोनवरही कॉन्टॅक्ट करायचा नाही. इथे राहायचं असेल ना तर आमचं गुलाम बनून राहायचं, कळलं? खूप माज दाखवलास नाही आधी. चल 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 चल. किती बोलतेस गॅरीला? सांग बोलतेय. त्याचा केलेला कॉन्फिडन्स परत कधीच आला नाही पाहिजे. त्याचं आणखीन खच्चीकरण झालं पाहिजे. अरे पण त्यांनी काय होणार आहे? त्यांनी असं होणार, तू आपल्या डोक्यावर मिऱ्या नाही वाटणार जसा आधी वाटायचा. मम्मा तू खूप अति करतेस. हा, यू लॉस्ट इट. अगं त्यांनी मला सांगितलं होतं त्यांनी सगळं का केलं. आउट ऑफ ह्युमॅनिटी, आउट ऑफ माणुसकी त्यांनी ही हेल्प केली. म्हणजे मला नीट सांग काय? अगं ह्या जो मसाल्याचा प्रॉब्लेम झाला ना म्हणून त्यांनी हेल्प केली. बेबी म्हणजे काय? हो, आय सी. म्हणजे राधिका मसाले आता डुप्लिकेट विकले जात आहेत. हो राधिका मॅडम, दिस इज नॉट फेअर. अहो, रस्त्यावरती कुठल्या तरी माणसाला तोडून आणून तुम्ही आमच्यावरती चिखलफेक करताय. अहो, इतकी वर्ष आम्ही या बिझनेस मध्ये आहोत आणि तुम्ही असले बिनबुडाचे असले आरोप करताय आमच्यावर. हे बिनबुडाचे आरोप नाहीयेत, पुरावेत आमच्याकडे. हे सगळं तुम्हीच केलंय. आम्हाला हे मान्य नाही. तुम्ही आमचा जो अपमान केलाय ना त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, समजलं? कोण कुठली ही कालची बाई अरे आमच्यावर आरोप करते? अरे काय होती काय ही? आमची मदत घेऊन आजवर इथवर आली आहे आणि आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. तुम्ही सगळ्यांनी मौन का धारण केलाय? काहीतरी बोला, आमच्यावर एवढा अपमान होतोय तरी तुम्ही गप्प बसलायत. मिस्टर महाडिक, माइंड युअर लँग्वेज. एक तर स्वतः फ्रॉड करायचं आणि मग इतरांवर आरोप करून अखंड तांडव करायचं. शोभा येतं काय तुम्हाला? माझा राधिकावर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण पुरावा हातात असल्याशिवाय ती कुणावरही बिनबुडाचे आरोप करणार नाही. हो, मलाही तसंच वाटतंय. अच्छा, असा डाव आहे. तर तुम्ही आधीच सगळ्यांना तुमच्या बाजूला करून आम्हाला एकटे पडण्याचा प्रयत्न करताय. तरीच आमच्या बाजूने बोलणारी माणसं आज तुमच्या बाजूने कसं काय बोलायला लागली? काही नाही हो, कोणाला तरी पैसे खिलवले असतील. सगळी माणसं तुमच्यासारखी नसतात, कळलं ना? हे पहा, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे हे कळलंय आम्हाला. आणि हे सगळं सांगण्याच्या आधी या लोकांना याबद्दलची कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. आता आरोप तुमच्यावरती आलाय म्हणून आमच्यावरती करतायत उलटा आरोप. त्यापेक्षा गुन्हा केलाय तो कबूल करा आणि थांबवा हे सगळं. हे बघा, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. अहो, त्यामुळे प्रॉफिटच होतोय ना. नाही हवं तर हा प्रॉफिट आपण शेअर करून घेऊया.
बघितलं, म्हणजे आता तर कबूल केलं तुम्ही, हे सगळं तुम्हीच करताय आणि त्यांच्या या पापामध्ये आपल्यालाही ओढताय. मिस्टर राजवाडे आणि मिस्टर महाडिक, तुम्हाला या चुकीची किंमत मोजावी लागेल आणि ती सुद्धा अशी तशी नाही तर कोर्टात. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कडून तुम्हाला रितसर लीगल नोटीस येईल आणि त्याचं उत्तरही तुम्हाला द्यावं लागेल कोर्टात. ओके, भेटूया मग कोर्टात. बघूया कोण जिंकतंय ते. राधिका, ही केस आम्हीच जिंकणार आणि नाही तुमच्यावरती आपण नुकसान भरपाईचा दावा केला ना तर बघ. आणि चला चला. राधिका, तुला घाबरण्याची काहीही गरज नाहीये. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. हो मॅडम, आणि मीही तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास दाखवताय. राधिका, आभार आम्ही तुझे मानायला पाहिजे. हे एवढं सगळं शिताफिळ तू शोधून काढलंस आणि आम्हाला अलर्ट केलंस. हे खरंच तुझे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आय एम रिअली सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅम. तिचा फोन का नाही लागत आहे? मॅडम, ही पाटील सावंत त्यांच्या रेस्टॉरंटच्या बजेट फाईल आहे. त्यांना आपले मसाले श्रेयसला दाखवा. त्यांनी बघितली आहे, तुम्हाला दाखवायची आहे. कदम, मी नंतर बघते. हां, राहू द्या. मॅडम, खूप अर्जंट आहे. मला ना आता, मी नाही गेले तर तो निघून जाईल. काय? तुम्ही एक काम करा, आनंद भाऊजींना सांगा की मी सौमित्राकडे चालले. ठीक आहे. हॅलो, कोण? कदम, मी बोलतोय गुरुनाथ. ओ सर, सर थँक्यू सो मच. तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं अगदी खरं निघालं आणि मी मॅडमला सांगितल्यानंतर मॅडमनी ती या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड पण केला. म्हणजे नक्की काय झालं? हो सर, म्हणजे आपले महाडिक साहेब आणि राजवाडे साहेब त्यांनीच हे सगळं केलंय, म्हणजे पाकिटांची अदलाबदल. कदम, मला नीट सांगा, नक्की काय झालं, नीट सांगा. अहो, राधिका मॅडमनी तर बोर्ड मीटिंग मध्ये त्यांचं पित्तळ उघडं पाडलं सगळ्यांसमोर आणि त्यांची चांगलीच खबर घेतली. शिवाय त्यांना लीगल नोटीस पण पाठवणार आहेत. हा, ठीक आहे. सर, एक विचारू? हा, तुम्हाला इथे एवढं झिडकारला गेलं, तुमचा अपमान केला, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकला नाहीत, असं का? काय कदम, माझ्या चुका करून झाल्यात ना, त्यामुळे प्रायश्चित्त घ्यावंसं वाटलं. सर, तुमचे विचार किती चांगले येतो, पण इथे ना काहीतरी विचित्रच घडतंय. म्हणजे? सर, म्हणजे आता कसं सांगू कळत नाहीये मला. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण इथे ना थोडं विचित्रच चाललंय हो सर. म्हणजे आता राधिका मॅडम ना सौमित्र सरांना भेटायला गेल्यात आणि त्या अशा गेल्यात की, म्हणजे सर कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं ते? सर, राग नका येऊ देऊ, पण तुमचं जेव्हा शनाया मॅडम सोबत लफडं होतं त्याची शिक्षा तुम्हाला दिली, मग इथे आणखीन वेगळं काय चाललंय? सर, मला तर असं वाटतंय की या दोघांमध्ये पण काहीतरी. हॅलो हॅलो